नमस्कार. स्वाती कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. वर्ग 10वी गणित भाग 1 मध्ये आपण दोन चलातील रेषीय समीकरण यावर चर्चा करत आहोत. प्रश्न पहिला झाला ज्याच्यामध्ये तुम्हाला कर्तव्य पूर्ण करा, त्याच्यानंतर दुसरा आपला संपलाय. प्रश्न तिसऱ्यामधला पहिला संपलाय आपला, त्याच्यामधला दुसरा आपल्याला दिलाय बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवामध्ये विचारलेला आहे प्रश्न तो, आणि तो आपल्याला सोडवायचा आहे. बरोबर. काय दिला प्रश्न? 4x + 3y - 4. प्रश्न पहा किंवा तुमचे पुस्तक उघड्या, पुस्तकामध्ये दिलेले. बरोबर. नंबर 2चा तिसऱ्यामधला दुसरा प्रश्न आपल्याकडे दिलेला आहे, त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत. प्रश्न तिसऱ्यामधला दुसरा नंबर 2चा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. 4x - 3 4x - 3y - 4 बरोबर 0. आणि पुढे दिले आपल्याला 6x बरोबर 8 वजा 5y. हा प्रश्न खूप वेळेस बोर्डाच्या पेपरला आलेला आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न सोडवा, त्याचं उत्तर पहा. जास्तीत जास्त प्रयत्न करा की ह्या प्रश्नाचं प्रॅक्टिस तुम्हाला करता आली पाहिजे. असा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, त्याला तुम्हाला समीकरण 1 मध्ये घेण्यासाठी इकडे लक्ष द्या. 4x - 3y इथं बरोबर घ्या 4, हा बरोबरचा 0 काढून टाका. -4चे काय करायचे? तुम्हाला अधिक करायचे. याला समीकरण 1 नाव देऊ आपण. आपल्याला 2 दिलेले 6x बरोबर 8y - 5. तर याला काय करा, हे 5 पलीकडे घाला, म्हणजे ते 8 पलीकडे घाला, 5 वजा तिकडे आल्यावर अधिक होते. कसं करायचं? 6x + 5y इथं बरोबर 8 घ्या, याला नंबर 2 नाव द्या. समीकरण 1 आणि समीकरण 2 आपल्याकडे झालेले आहे. आता काय करायचं तुम्हाला? इथं आपल्याला सूत्र दिलेलं आहे, म्हणून मग समी 1 व 2 हे झालं. तुम्हाला हे कोणत्या स्वरूपात मध्ये मांडायचे? ax + bx + c या स्वरूपामध्ये मांडायचे आहे. सॉरी, by, मी bx लिहितो, by बरोबर c या स्वरूपामध्ये तुम्हाला ते समीकरण मांडायचं आहे. या स्वरूपात मांडा. याचं स्वरूप करताना काय करायचं? तुम्हाला कंस घ्यायचा. बरोबर. मग म्हणून पहिल्या कंसाला नाव द्या d बरोबर पहिल्या कंसात 2 संख्या. पहिल्या कंसात कोणत्या 2 संख्या? 4 आणि 6, इकडे 3 आणि 5. बरोबर. पहिले पद दुसरं पद जसं आपण पाहिलं त्या प्रकारे a b नंतर bc किंवा ac अशा प्रकारे त्या संख्या येऊ शकतात. त्याच्यामुळं मग आता दोघांचा गुणाकार तिरकस, 4 गुणाकारामध्ये 5, इकडं वजा, दोघांच्या मधात कोणतं चिन्ह आहे तुम्हाला दिलेलं? वजा. परत कंसात 3 गुणाकारामध्ये 6 करा किंवा 6 गुणाकारामध्ये 3 करा. 4 पंचे किती? 20 वजा 3 6 किती? 18. बरोबर किती आलं तुमचं? 20 मधून 18 गेले म्हणजे तुमच्याकडे राहिले 2. 2 बरोबर 0. बरोबर. मी खाल्ली होती 2 ≠ 0. याचं उत्तर नाही येऊ शकत. म्हणून आता हे आलं तुमचं डीचं. आता dx काढायचा. मग dx बरोबर परत तो कंस जसाला तसा. याच्यात कोणकोणते पद घ्यायचे? शेवटचं अगोदर घ्यायचे, 4 आणि 8 घेतलं. त्याच्यानंतर कोणतं पद घ्यायचे तुम्हाला? मग हे 3y आणि 5y, याच्यातले 3 आणि 5. मग बरोबर इकडं काय झालं? 4 पंचे 20 वजा 3 गुणाकारामध्ये 8. मग बरोबर 4 पंचे किती? 20च. चुकलं काय?
नाही इथं 6 आहेत, इथं 8, 4 पंचे 20 वजा 8 त्रिक 24, इथं राहिले 4 बरोबर, किंवा इथं लिहितो. याचं उत्तर आलं आपल्याकडे 4, हे आलं 4. मग 4 कोणते, वजा का अधिक? मग वजा. छोट्या संख्येतून मोठी संख्या वजा केली म्हणून. आता dy काढायचा आपल्याला. मग dy बरोबर पुन्हा एक कंस घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये 2 संख्या मांडायच्या. आता कोणत्या 2 मांडायच्या? पहिल्या अगोदर 4 आणि 6, जसं वर आपण मांडले त्या प्रकारे 4 6. मग इकडच्या बाजूला कोणत्या संख्या मांडायच्या? शेवटच्या 4 आणि 8. आलं का? बघा, कारण मांडणी चुकू देऊ नका. मांडणी चुकली की तुमचं उत्तर चुकते. मग इथं गुणाकार 4 गुणाकारामध्ये 8 वजा इकडे कोणाकोणाचा गुणाकार 6चा 4चा. 4 8 किती? 48. नाही 8 चौक 32, सॉरी 8 6 48 आहे ना. 8 चौक 32 वजा इकडे आली 48. आता 32 मधून जर तुमचे 48 नाही चुकायले का, 6 8 48 येईल ना. 6 चौक 24, 4 8 32, हा 6 चौक 24 बरोबर. 32 मधून तुम्हाला 24 वजा करायचे, तुमच्याकडे राहतात 8 इथं आहे. आता आपल्याला dx आणि dy किमती काढायच्या असतात. चला लिहून घ्या पटकन. हो समजून घ्या. झालं. आता आपण क्रेमरची पद्धत घेताना x बरोबर काही संख्या घेणार आहोत. बरोबर, लिहून घेतलं तर घ्या. अशा प्रकारे मांडणी करायची क्रेमरच्या पद्धतीनुसार. तिथं म्हणूनचं चिन्ह द्या, माझ्याकडून राहील बरोबर. मग म्हणून आता x बरोबर आपल्याला दिलं dx छेद d. आपला dx किती आलता? -4. d किती होता? 2 बरोबर. आणि इकडे y ची किंमत काढायची आपल्याला. आणि dy किती आलता आपला? 8. आणि d किती आहे? 2 बरोबर. इकडे x बरोबर आलं 2 4. मग -4 का +4 ते तुम्हाला बघायचे. इथं आलं सॉरी -2 ही आली तुमच्या x ची किंमत. आणि इकडे y बरोबर काय आहे? 2 चौक 8 4 ही आली तुमच्या y ची किंमत. असं झालं. आता दिलेले समीकरणाच्या किमती मांडायच्यात. मग म्हणून एका कंसात x, y आणि दुसऱ्या कंसात -2, 4. अशा प्रकारे प्रश्न तिसरा आपला सोडवण्याचा झालाय. चौथा, पाचवा, 6वा 3 प्रश्न राहिले. फास्टमध्ये लिहून घ्या. आपण लागलीच तिन्ही बघू, समजायला पण. हां, नुसतं पुढं जाण्यात किंवा घाई करण्यात मतलब नाही, समजणं गरजेचं. कारण पुन्हा पुन्हा ते तुम्हाला सोडवायचे हो ना. बघा झालं का? असं दिलेलं आहे आपल्याला प्रश्न तिसरा. बघा दिसेल का? 2x + 2 बरोबर -1 आणि x - 3y बरोबर 12. याला समीकरण 1 आणि 2 मध्ये घेताना काय करायचं? तुम्हाला बरोबर -x दिलेलं आहे, म्हणजे हे समीकरण तुमचं बरोबर आहे का ते बघा. आता म्हणून x + 2y, इथं y ची पण किंमत दिलेली आहे आपल्याला, -1. याला 1 नंबर द्या. आणि दुसरं जे दिले तुम्हाला त्याला 2 नंबर द्या. याला 2x - 3y बरोबर 12 हे झालं 2. आता आपल्याला ax + by बरोबर c, आपल्याला पुढे सूत्र आहे +c बरोबर 0 घेऊन या समीकरणाची उकल काढायची आहे, पण ते नंतर आहे बरोबर. मग आता ह्याची मांडणी आपल्याला ह्या स्वरूपामध्ये करायची. मी पूर्ण लिहित नाही, कारण जास्त तुम्हाला लिहून दिले की इथं आपल्याला जागा कमी पडेल बरोबर. मग आता म्हणून d बरोबर कंस परत तेच संख्या घ्यायच्यात आपल्याला. पहिली संख्या, दुसरी संख्या, शेवट काय काय तुम्हाला संख्या दिलेल्या आहेत त्या संख्या आपल्याला मांडायची. आता x मध्ये काहीच नाही म्हणजे 1 आली आपल्याकडे किंमत. त्याच्यानंतर याची 2 आहे म्हणून 2 बरोबर. इकडे -1 आहे म्हणून -1 आणि इकडे 12 आहेत म्हणून 12. सॉरी चुकायले कुठं?
हा ही 2 आणि 3 घ्यायची नाही, आपण डायरेक्ट दुसरीच घ्यायला 2 आणि नंतर किती घ्यायचे तुम्हाला -3, हे -3. आता याचा गुणाकार 1 गुणाकारामध्ये -3 वजा इकडे कंसात 2 गुणाकारामध्ये 2. आता तुम्हाला गुणाकार करून त्याच्यामध्ये उत्तर काढायचं आहे. मग गुणाकार केला आपण 3 1 3 म्हणजे -3 आले आणि 2 2 4 बरोबर -4 असं काही याचं उत्तर येणार आहे. वजा वजा अधिक म्हणून इकडे बरोबर तुमचं उत्तर आलं 7. आता ते 7 अधिक का वजा वजा बरोबर, हे 7 कोणते आले -7 बरोबर उत्तर हे तुमच्या डी ची किंमत आली. आपल्याला घ्यायचे आता dx बरोबर परत हा कंस घ्यायचा तुम्हाला आणि त्याच्यामध्ये संख्या मांडायच्या. पहिली संख्या तुम्हाला -1 दिलेली आहे, दुसरी दिलेली आहे 12 म्हणून 12 बरोबर. आता इकडे संख्या कोणती येणार आहे तुमच्या ती बघा, इथं किती आली ती 2 म्हणून 2 कोणते मधले बरोबर. आणि इकडं ही -3 मग -3 परत तेच गुणाकार म्हणून -1 गुणाकारामध्ये -3 यांचा गुणाकार झाला आणि इकडे -2 गुणाकारामध्ये 12 यांचा गुणाकार झाला बरोबर. आलं का बघा. आता हे -1 आणि -3चा तुम्हाला गुणाकार करायचा, ते आला 3च -3 12 दोन्ही किती 24 यांचं उत्तर काढायचं. आता वजा वजा इथं अधिक किंवा वजाबाकी पण होऊ शकते. 3 मधून तुम्हाला वजा करायचे हवं आहे, एक आपलं हे 3 1 3 हा इथं वजा 1. 3 मधून तुम्हाला 24 वजा करायचे, तुमचं उत्तर आलं 21. उत्तर किती आलं तुमचं 21 बरोबर. किती आलं 21 हे तुमचं उत्तर आहे. पण -21 या ठिकाणी येणार आहे, -21. आपल्याला काढायचा dy बरोबर, dy बरोबर परत त्याच संख्या. मग इथं 1 आली, इथं 2 आली, इथं गेली तुमची -1, इथं आली 12. आता परत यांचा गुणाकार, मग -1 गुणाकारामध्ये 2 आणि वजा इकडे 1 गुणाकारामध्ये 12. आता याचं उत्तर काय आलं 2 वजा 12 1 12. आता 2 वजा 12 आहेत आपल्याकडं बरोबर, किंवा मग हे 12 पुढे घ्या 2 मागे घ्या, काही झालं तरी हरकत नाही. वजा अधिक वजा बाकी हे 2 पण वजा आहे, वजा वजा अधिक 12 आणि 2 किती झाले तुमच्याकडं 14. मग याचं उत्तर आलं तुमच्याकडे 14. आता आपल्याला क्रेमरची पद्धत घ्यायची, हे बघा एकदा लिहून घ्या. परत क्रेमरच्या पद्धतीमध्ये आपल्याला ते सोडवता आलं पाहिजे. आता इथं x ची किंमत किती, आपल्याला dx किती दिलेलं आहे तुम्हाला 21 म्हणून 21 घ्या, -21 दिलेलं नाही का, -21 छेदामध्ये किती आहे त्याच्या किंमत किती आली आपली पहिली d ची किंमत किती आली रे 7 वजा होती नाही का, -7. आणि इकडं y बरोबर dy तुम्हाला दिलेला आहे, dy किती आलाय तुमचा 14, छेदामध्ये किती -7 मग -7. आता x बरोबर एक किंमत येणार, त्याची किंमत किती येईल x ची तुमच्या वजा हिचं भागाकार करा, 7 त्रिक किती 21. आणि y बरोबर किती आली किंमत तुमची 2, मग वजा का दे -2 मग म्हणून -2. ह्या 2 किमती तुमच्या झाल्या. दिलेल्या समीकरणाची उकल आली तुमच्या किंवा काय म्हणतो आपण एक सामायिक समीकरण जे होतं तुम्हाला दिलेलं त्याची उकल x ची आली 3 आणि y बरोबर आली -2. अशा प्रकारे आपण तिसरा पाहिला प्रश्न. चौथा 5वा आणि 6वा आपण लवकरच पाहणार आहोत, त्याच्यामुळे बघा पुढच्या प्रश्नामध्ये